पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय उने त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आजी उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री संतांची या माथा चरणावर, श्री संतांची या माथा चरणावर, श्री संतांची या माथा चरणावर, श्री संतांची या माथा चरणावर. हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची या माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. विठाला श्री गुरु इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट विश्ववंद्य ज्ञानियांचे राजे संत श्रेष्ठ मौली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग असो. अभंगाच्या द्वारे ज्ञानोबराय आपल्या समोर आपल्या सद्गुरूंच्या अनुभवाचा त्या ठिकाणी स्व अनुभव व्यक्त करतात. ज्यावेळेला श्री गुरुच्या कृपा प्रसादाची आत्म अनुभूती ज्ञानोबरायांना आलेली आहे, त्यावेळेला श्री गुरुचा कृपा प्रसाद अभंगाच्या द्वारे त्यांनी प्रकट केलेला आहे. साक्षात्कार अभंगाच्या द्वारे प्रकट केलेला आहे. अभंग गुरु परंपरेमधला आहे, आपल्या रोजच्या पाठातील आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आज गुरुवार ही तिथी आल्यामुळे, वार आल्यामुळे वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे की गुरुवारच्या दिवशी मौली ज्ञानोबरायांचा अभंग चिंतन सेवेसाठी घ्यावा. त्या अनुषंगाला, त्या नियमाला अनुसरून चिंतन सेवे करण्याकरता या ठिकाणी आज परिहार रूपी सेवा सांगायचं म्हणलं तर
संत दरबारातली सेवा आहे. आणि या संत दरबारामध्ये सद्गुरू 20व्या शतकातील महान संत माऊलीदादांच्या असीम कृपा आशीर्वादाने पुनीत झालेली पावन क्षेत्रभूमी माऊलीदादा या ठिकाणी विश्रांतीला आहेत, समाधिस्थ आहेत. अशी प्रति अलंकापुरी असणारी ही श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आपण सर्व भक्त मंडळी आहात. गुरुवर्य सद्गुरू तपोनिधी तात्यांच्या आज्ञेमधून सेवकाच्या या पदरामध्ये, या झोळीमध्ये आजची सेवा मला परम भाग्याने प्राप्त झाली आहे. तरी सेवेकरता उपस्थितीत गुरुवर्य तात्या आणि ज्येष्ठ म्हणून आपले अण्णा डाबीवरून आलेले आहेत. गुरुवर्य अण्णा आहेत. सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आमचे बाळासाहेब डांगे आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज दादांची सेवा म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मृदंग तालमणी आमचे हरिभक्तपरायण अमोल बाबा आहेत. आमचे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज सोनवणे तालमार्तंड ही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संत महंत या सगळ्यांच्या चरणी दंडवत करून आणि या चाकरवाडीची महिन्याची वारी करून पूर्ण परळी परिसराचं सगळं चाकरवाडीच्या या दरबाराची सेवा करणारे, अन्नधान्याची नियमितपणे ये जा करणारे, सेवा करणारे एकनिष्ठ भक्त आमचे माऊलीदादांचे हरिभक्तपरायण आमचे पंढरी सर महाराज, त्यांचा हात पकडलाय म्हणून गुरुवर्य तात्यांचं आमच्यावर लक्ष असते आणि माध्यम लागतं. माध्यमाशिवाय आपल्याकडं संतांची देवाची कृपा होत नाही. म्हणून या ठिकाणी अतिशय सेवेचा मोठा योग आज जीवनामध्ये आलेला आहे, परमभाग्य आलेलं आहे. म्हणून आपल्याला सर्वांनाच माऊली ज्ञानोबा यांच्या अभंगाची चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठला गुरुवर्य संत श्रेष्ठ माऊलीदादांचा बीड हा भाग पूर्णपणे दादांनी वेळ देऊन बीड जिल्ह्यावर खूप प्रेम केलं. महाराष्ट्रावर केलं, पण बीड जिल्ह्यावर, बीड जिल्ह्याच्या भक्तांवर खूप केलं. आपल्या मातृभूमीच्या भक्तांवर खूप केलं. आणि या भागामध्ये फिरत असताना सहज दादांची ताकद काय आहे, सामर्थ्य काय आहे, आमच्या घरामध्ये दादांच्या सेवेची परंपरा आहे. आणि जर पाहायचं झालं तर गुरुवर्य तात्यांनाही ज्ञात असेल की नाही हे ठाऊक नाही, पण अण्णांना ठाऊक आहे की आमच्या 8 पिढ्यात कुणी साधा माळकरी सुद्धा नाही. आमच्या जर 8 पिढ्या पाहिल्या तर 8 पिढ्यामध्ये सुद्धा कोणी माळकरी नाही. पण फक्त दादांचा पाऊल लागला तर माळकरी सोडा, हे कीर्तनकार जशाच तसा उभा आहे. तुम्ही विठाला अभंगाचं जर स्वरूप पाहायला गेलं तर दादांसारखे जे महात्मे आहेत, भाऊ बाबांसारखे जे महात्मे आहेत, त्यांचं जे स्वरूप आहे, अनुभव आहे आणि त्यांचं जे परमार्थाविषयी असणारी दृढ भावना आहे, सेवा आहे, संतांचं जीवन आहे, संतांचा महिमा आहे, या महाराष्ट्राला त्यांनी पवित्र केलं. ज्ञानोबराय, तुकोबराय, चोखोबराय या सगळ्या संत मांदीच्या नंतर परत महाराष्ट्राचं डोकं ठिकाणावर आणण्याचं, अज्ञानी जीवांचं डोकं ठिकाणावर आणून देवाच्या चरणाला लावण्याचं काम या साधू संतांनी केलं. आणि मग त्यांचं येत असताना ते आले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग.
नाते मार्ग आडला निभरले जग जग आडरानाने भरलेलं असताना ज्ञानोबरायांचा अवतार झाला. लोपले ज्ञान जगी ही तनेन ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. देव ही संकल्पनाच मुळात लोपली होती. शास्त्र ही संकल्पनाच मुळात लोपली होती. संस्कार धर्म आचार विचार ही संकल्पना मुळात लोपत चालली होती. त्यावेळेला ज्ञानोबरायांचा अवतार झाला. जगद्गुरु शंकराचार्यांच्या नंतर काही 1000-1500 वर्ष मधला काळ हा अतिशय कठीण गेला. यवनांच्या ताब्यामध्ये गेला. आणि त्याच्यानंतर मग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे भगवान विष्णूंनी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण आज जो अभंग आहे तो पूर्ण सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करणारा गोड अतिशय अभंग आहे. सद्गुरूंचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगाचा उपक्रम जर पाहिला तर ते माझ्या पाठीशी आहेत. श्रीगुरु माझ्या पाठीशी आहेत. तर मग मी दुसऱ्यांना लेखत नाही, दुसऱ्यांना देव मानत नाही. श्रीगुरुच माझे देव आहेत. हा उपक्रम आहे. आणि उपसंहार जर पाहिला, अंतिम टप्पा जर पाहिला अभंगाचा, तर श्रीगुरु माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सहज उद्धरून गेलो आहे. आणि या उद्धरून गेल्याच्या नंतरचा सगळा अनुभव 2 दृष्टांत दिले. त्या दृष्टांताच्या माध्यमातून उपक्रम उपसंहाराच्या माध्यमातून सिद्धांत प्रकट केला की श्रीगुरु पाठीशी असल्यावर काय होत नाही हे सांगा. विठ्ठला विठ्ठला. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज हे आपल्याला मुळात कळलेच नाहीत. ते कळले फक्त ज्ञानोबरायांना किंवा कळावेत त्यांना. माऊली दादा सिद्ध संतांना हे ते कळले. निवृत्तीनाथ महाराज त्यांच्यासाठी आहेत. कुणासाठी? पंढरपूरला चातुर्मासामध्ये एक कीर्तनकार होते. त्या कीर्तनकाराचं लाखो लोक कीर्तन ऐकायचे. पण एका दिवशीचा प्रसंग असा झाला की ते कीर्तनकार कुणाचं तरी दुसऱ्याचं कीर्तन ऐकायला निघाले. आता जे त्यांचा फॅन फॉलोअर्स होते त्यांना वाटायला आपण ज्यांचं ऐकतो ते कुणाचं ऐकतात हे तर बघावं. आपण ज्यांचं ऐकत आलो त्यांना विचारलं, महाराज कुठे जाता? ते म्हणले, माझ्या गुरुचं कीर्तन सुरू आहे, तिकडं चाललोय, तिकडं मला ऐकायला जायचंय. त्यांना वाटलं आता हे इतकं चांगलं कीर्तन करतात म्हणजे त्यांच्या गुरुचं कीर्तन किती उच्च लेवलचं, किती चांगलं ऐकायला मिळेल आपल्याला. गेले महाराज, बसले. कीर्तन झाल्यावर एकमेकाला म्हणायला लागले, उगाच आलो इथं. सगळं डोक्याच्या वरून गेलं, काहीच कळलं नाही. आणि त्या महाराजांना म्हणाले, काय महाराज हे आम्हाला तर काहीच कळलं नाही, तुम्ही काय त्यांचं कीर्तन ऐकता? ते म्हणले, हे जे कीर्तन आहे हे तुमच्यासाठी नाही, हे माझ्यासाठी आहे. तसं निवृत्तीनाथ महाराज हे फक्त ज्ञानोबरायासाठी आहेत, ज्ञानोबराय आपल्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी निवृत्तीनाथ महाराज आहेत. विठाला विठ्ठल. आणि श्रीगुरूचं जे हे तत्व आहे जीवनामध्ये येण्याचं, हे असं सहजासहजी लाभत नाही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण सर्व ज्ञात मंडळी आहात, स्वतःचा भाऊच गुरु म्हणून लाभलेले एकमेव संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. जगणं असं असावं, जन्म असा मिळावा की स्वतःचा भाऊच घरात गुरु मिळावा. इतकं पुण्य करून यावं. पुण्य पोशिली असाधारणे तरी ते गुणवानने. असाधारण पुण्याचं पोषण ज्ञानोबराय म्हणतात मी केलं. आणि माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ महाराजांसारखे श्रीगुरु लाभले. आणि निवृत्तीनाथ महाराजांचं जे वाङ्मय आहे त्याच्याकडे आपण जर दृष्टिकोनाने पाहिलं, त्यांचा इतिहास जर पाहिला, त्र्यंबकेश्वरला ज्या वेळा सेवा करण्याचा योग आला, त्यावेळा चिंतन करण्याचा योग आला की त्यांचा एक अभंग आहे, जनासी तारक विठ्ठलची एक, केलासी विवेक सनकादिकी, ते रूप ओळले पंढरीशी देखा, द्वैताची पै शाखा मोडीली. हा जो अभंग आहे, द्वैत जे उत्पन्न झालं होतं ते निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं. या जनाला तारणारा कोणी आहे तर ते पहिल्यांदा निवृत्तीनाथ महाराज सांगतात की तो विठ्ठल आहे. विठ्ठलची एक तत्वाने सांगतात. किंवा दुसऱ्या सोप्या भाषेत आपण जर पाहिलं तर तुकोबराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबा
रचिदेव माझ्या विठोबाचा तैसा प्रेम आपण देवा होय गुरु आपण देवा होय गुरु आपण देवा होय गुरु शास्त्राची जी वारकरी संप्रदायाची जी प्रस्थानत्रयी ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये पहिला उपनिषद आहे, दुसरा वेद आहे, दुसरी गीता आहे आणि तिसरा ब्रह्मसूत्र आहे. असा जर वर्ग पाहिला तर उपनिषद म्हणजे श्रुती, गीता म्हणजे स्मृती आणि ब्रह्मसूत्र म्हणजे न्याय. आणि या तिन्हींचंही अवलोकन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत प्रकट केलं. तिरे संस्कृताची गहने ज्ञानोबराय म्हणतात, तोडोनिया मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवी. भाव अक्षराची गाठी भाव अक्षराची गाठी भाव अक्षराची गाठी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी ती माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी माया ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय म्हणतात की रचिली धर्मनिदाने निवृत्ती देवे. निवृत्ती देवानं धर्माचं निधान रचलं आणि तोडोनिया शब्द सोपाने शब्दामध्ये संस्कृतामध्ये अडकलेलं जे ब्रह्मतत्व होतं ते निवृत्ती देवाने उघड ज्ञानोबरायाच्या हाती दिलं. निवृत्तीने दिदले माझे हाती ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. संपूर्ण दिले पण हे ज्ञान गहिनी राजे मज सांगितले. निवृत्तीनाथ महाराजांकडे कुठून आलं? गहिनी राजे मज सांगितले म्हणजे मूळ पुरुष हे गहिनीनाथ महाराज आहेत. आणि मग या सगळ्यांचं श्रुती स्मृती आणि न्याय याचं सगळं अवलोकन, याचं सार, याचं मंथन ज्ञानोबराय सांगतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जय हे विठाला विठाला. आणि ती जी ज्ञानेश्वरी आहे अण्णा म्हणले तसं भाव अक्षराची गाठी. अक्षराची गाठ आहे पण अक्षराची गाठ सामान्य नाही, ती भावानं गोमटी आहे. ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. आणि गोड भाव आहे जनाबाईचा. जनाबाई पहिल्यात अण्णा की ज्यांनी ज्ञानेश्वरीला संताची आई म्हटलं. विठाला विठाला. आणि याच अभंगाचं तिसरं चरण आहे. ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. मंगळ मुनी जर कोणी असतील तर ते ज्ञानोबराय असतील. पण ज्ञानोबराय म्हणतात माझे मंगळ गुणी माझे श्री निवृत्तीनाथ आहेत. विठाला विठाला. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला धले ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा धले ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला धले
ज्ञानगुणे गम्य ज्ञानदेवाला झाले गुण गम्य ज्ञानदेवाला झाले ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला झाले ज्ञानगुणे गम्य ज्ञानदेवाला झाले ज्ञानगुणे गम्य ज्ञानदेवाला झाले निवृत्तीने दिधले माझे हाती निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा निवृत्तीने दिले माझे हाती निवृत्तीने दिले माझे हाती ज्ञानगुणे गम्य ज्ञानमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हा हे अण्णाचं गुड आहे. हे निवृत्ती काकाकडून आलेला. आता गुरुचं सुद्धा काय नाव आहे अण्णाच्या? निवृत्ती काका तळेगावचे. आणि ते गुडगम्य अण्णाच्या हाती, ज्ञानोबरायांच्या हाती जे गुड ज्ञान दिलं ना, ते ज्ञान निवृत्तीनाथाने सांगितलं, ज्ञाना आता बैस, समोर बैस. आणि आज्ञा केल्याबरोबर, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकारल की. आणि ते बोल ज्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी स्वीकारले, ब्रह्मसाम्राज्य दीपिका ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा नानो माझा, विठोबाचा प्राण सखा नानो माझा. काय केलं महाराज? हे जे कैवल्य, हे जे मोक्ष आहे, ज्ञानोबराय म्हणतात, कैवल्य कनकाची या दाना न कडशील साना थोरा. मुक्तीचं दान ज्ञानोबरायने ज्या वेळेला प्रदान केलं, त्यावेळेला त्यांनी हे पाहिलं नाही की हा लहान आहे का थोर आहे. जयाने घातली मुक्तीची गबान, जयाने घातली मुक्तीची गबान, जयाने घातली मुक्तीची गबान, जयाने घातली मुक्तीची गबान. मिळविली मांगी वैष्णवाची, मिळविली मांगी वैष्णवाची, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज. मिळावली मागे वैष्णवाची, मिळावली मागे वैष्णवाची, करील ते काय नये महाराज, करील ते काय नये महाराज. महाराज ज्ञानोबरायांचं स्वरूपच आहे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कारण ज्ञानोबराय जे आहेत ना, त्यांनी निवृत्तीनाथ महाराजाकडून कैवल्य रूपी दान मागितलं. काय मागितलं? आता विश्वात्मके देवे. ज्ञानोबरायांचा जो देव आहे ना, तो विश्वात्मक आहे, विश्वात्मक आहे. ज्ञानोबरायांना जर आपण त्यांचा देव कोण आहे हे विचारत असाल तर ते देवाचं नाव सांगणार नाही. त्यांचा देवच निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांविषयी ज्ञानोबराय बोलताना म्हणतात, तया सर्वात्मकू माझा स्वामी निवृत्ती राजा. माझा जो गुरु आहे ना, तो स्वयंभू आहे, स्वयंभू. आणि गुरुचं सामर्थ्य काय ऐकायचं असेल तर अमृत अनुभव वाचावा लागेल. विठाला विठाला विठ्ठला
एवढा मोठा आहे, माझे सद्गुरू एवढे मोठे आहेत. ज्ञानोबराय सांगतात भगवान शंकराला ज्या वेळेला समाधीला बसायचंय त्यावेळेला काही वेळेला भगवान शंकरांना समाधीला बसण्याची तिथी व्यवस्थित नसल्यामुळे उठावं लागले समाधीतून. तर त्या समाधीच्या स्थितीला वेळ कोणती चांगली, समाधी सक्सेस कशाने होईल, हे निवृत्तीनाथ महाराजांना भगवान शंकर विचारतात. अमृत अनुभवात ज्ञानोबरायांचं चिंतन आहे. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी याते. शिव सुद्धा माझ्या श्रीगुरुला मुहूर्त पुसतात की निवृत्तीनाथ महाराज आम्ही समाधीला कधी बसलं पाहिजे जेणेकरून समाधी सक्सेस होईल. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. पाहे पा लोहाचे चने बोचरिया पडती खाणे, के पोट भरणे के प्राणे शुद्धी म्हणो. ज्ञानोबराय म्हणतात की ज्यावेळा योगी भगवान शंकर आहेत त्यांना जेव्हा अडचण येते तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांना ते सांगतात, विचारतात की समाधी कशाने सक्सेस होईल. इतके मोठे माझे श्रीगुरु आहेत. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया परव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची जया निवृत्ती जया परव, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया परव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची आपण कुठं कीर्तनात ऐकतो ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान, मुक्ताबाई म्हणजे मुक्ती, सोपान काका म्हणजे पायऱ्या मुक्तीच्या, निवृत्ती म्हणजे निवृत्ती. निवृत्ती म्हणजे निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत हे ज्ञानोबरायांकडून ऐकावं. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया. ज्ञानोबराय म्हणतात अगा निवृत्तीचेनी प्रबोधे, प्रवृत्तीचेनी विरोधे. निवृत्तीनाथांपासून जन्माला येतो तो प्रबोध बोध. आणि ते निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव म्हणजे चांगले आहेत. बरवे बरवे पंढरपूर. निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत, खूप श्रेष्ठ आहेत. आणि पुढं म्हणतात राणीव या शब्दाचा अर्थ आहे तरुणपण. राणीव या शब्दाचा अर्थ काय, तरुणपण. स्वसामर्थ्याचे बिके जया शिवाचे ही गुरुत्व जिंके. हे निवृत्तीनाथ महाराज आहेत. विठाला विठाला धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरोनी केले त्रिलोक्य पावन. काय महिमा काय महिमा गावा शिव अवतार धरोनी केले त्रिलोक्य पावन. कारण महाराज त्या ठिकाणी त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथ महाराज करतात. मी तुम्हाला सांगू, राणीव म्हणजे तरुणपण आहे. राणीव म्हणजे काय, तरुणपण आहे, तरुणपण. आणि कसं आहे, ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचं जेवढं आपण वर्णन करू तेवढा माऊली ज्ञानोबरायांचा आशीर्वाद लवकर मिळेल. आज बाळनाथांचं वर्णन केलं तर दादांचा आशीर्वाद लवकर मिळेल. विठाला विठाला. मी असं ऐकलं की बाळनाथांची पालखी डुलायला लागते. काय लागते, डुलायला लागते. ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा.
टाळोटाळी लोपला ना अंगो अंगी मोराला छंद भोग भोगिताची आटला भेद. हे निवृत्तीनाथ महाराज आहेत, हे बाळनाथ महाराज आहेत. काही नाही, साधूचं एवढंच आहे, दादांच्या समाधीचं वैशिष्ट्य एवढंच आहे, स्वतः हसतायत आणि ज्यांच्याकडे ते जातील त्यांना हसवतायत. विठाला विठाला. भगवद्गीता सांगते, भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझा भक्त कसा आहे. तेवी सतत जो सुखे कोणी तवंस न देखे सततम कीर्तयंतो मा अनन्याश्चिंतयंतो मा. कारण अनन्य चिंतन आहे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे काय एक सांगे जे मी सर्वस्व करी. कारण अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अनन्यता अनंत जो जयाची ठाई पांडवा आपुला अनन्य ओलावा हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. अनन्य भगवंताविषयी ओलावा आहे. मी तुम्हाला सांगू, अमोल महाराज वारकरी संप्रदायामध्ये गर्दी भरपूर झाली, ओलावा कमी राहिला. विठाला विठाला. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट. येरवा उगे खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटी विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी असतेची या महापुरी रिगता ते कोटीवरी परी प्राप्तीची या पहिलं तिरे विपाईला निघे. ज्यांनी हे प्राप्त केलेले ते ज्ञानोबर आहेत आणि ज्यांच्यामुळं प्राप्त केलं, सगळ्या जगाला ज्यांनी मुक्त करण्याची शपथ घेतली. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरेन तिन्ही लोक जाईन गे माई. तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आपुल्या माहेराची ओळख करून देणारे नाथ महाराज आहेत. बघा, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, तुकोबराय असतील, या सगळ्या संत महात्म्यांची जी ग्रंथ संपदा आहे ती ज्ञानेश्वरीतूनच जन्माला आलेली आहे. विठाला विठाला. 1008 पारायण तुकोबरायांनी ज्ञानेश्वरीची केली. भामचंद्र डोंगरावर, कोरड्याच्या डोंगरावर. माऊली दादांचे काही फोटो मी बघितले. तर माऊली दादा महाराज जरी दृष्टीला त्रास व्हायला लागलाय त्या वयामध्ये, तरी त्या ज्ञानेश्वरीमध्ये डोकावून बघतानाचा एक फोटो मी पाहिला. दिवसभर तो फोटो बघत बघत बसावा, तो फोटो बघायला मिळालं हेच सद्भाग्य आहे, सद्भाग्य आहे. मी तुम्हाला सांगू, दादांना माझ्यासारखी तरुण मंडळी जरी साक्षात पाहू शकली नसली तरी आज दादांच्या नंतर त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती आम्हाला होत आहे, त्याचा स्वानुभव मिळत आहे. हे किती मोठा आनंद आहे. ज्ञानोबा आपल्या जवळ नाहीत, पण साक्षात ज्ञानेश्वरी आपल्या घरी आहे. तिची सेवा करा. तुकोबरा आपण पाहू शकलो नाही, भाग्य उलट त्याच्यापेक्षा मोठं आहे. अहो भाग्य आहे, तुकाराम महाराजांचा गाथा आपल्या घरी आहे, त्याचं दर्शन घ्यावं, त्याचा अभंग एखादा वाचावा. अहो एखादी ओवी आपल्या जीवनाचा उद्धार करेल. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरत्या केशी. तुम्हाला सांगू, तो जो आजान वृक्ष आहे, आजान वृक्ष, त्याचं नाव आजान का पडलं? काही नाही, त्याला नाव नाही गाव नाही म्हणून अजान, ज्याला जाणलं जात नाही असा अजान. आणि नामदेवराय म्हणतात आळंदीला जा, माऊलीच्या चरणाजवळ बसा
आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करील अनुष्ठान, तयाशी साध्य होईल ज्ञान, याशी संदेह नाही. महाराज, ब्रह्म साम्राज्य दीपिका हे ग्रंथ, हे साचची नोहे हे शास्त्र. ज्ञानोबराय काय म्हणतात? हे साचची नोहे हे शास्त्र, संसार जिनेते हे शस्त्र. या ज्ञानेश्वरीत एवढी ताकद आहे, आत्मा अवतरितो मंत्र अक्षरे ये. या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीत एवढं सामर्थ्य होतं की त्या अक्षरांमधून मेलेला माणूस सुद्धा उठायचा. पण नाथ महाराजांना परत ज्ञानोबराय म्हणू लागले, ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी, आजान वृक्षाची या मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदी स्थळी, आईशे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखील द्वार, उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. आणि तिथं गेल्यावर मग नाथ महाराजांनी काय शेके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेख पूजा. आणि मग गोदावरी तटीच्या, नाथ महाराजांनी गोदावरी तटीच्या ठिकाणी बसून ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. ज्ञानेश्वरी पाठी जो कोवी करील मराठी, तया अमृताची ताटी जाण नरोटी ठेविली. हे जे शब्द ज्ञानोबरायाच्या मुखातून भगवंताचे येऊ लागले, श्री गुरुच्या वर्णनाची येऊ लागले. ज्ञानोबराय म्हणतात, मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, विशेष अत्यादरू विवेकावरी. हे जे कमरला उपरणं बांधले ना कमरेला, ते तात्याने 1 वर्षाखाली दिलेलं आहे. पण ना त्याच्यावरली चमक कमी झाली, ना त्याच्यातून बाहेर येणारं ज्ञान कमी झालंय. विठाला विठाला. आणि मग आपण निवृत्तीनाथ विषयी ज्ञानोबरायांनी सांगावं, बोलावं. राणीव 57 लोक आहेत, मंत्री लोक आहेत, प्रत्येकाची फजिती वेगवेगळी आहे. कुणाकडे गाडी आहे तर बसायला शरीर चांगलं नाही, कुणाकडे पैसा आहे, सगळं दौलत आहे, पण जीवनामध्ये परमार्थ नाही, समाधान नाही. एक मनुष्य गेला आणि डॉक्टरकडे गेला आणि म्हणला, डॉक्टर साहेब, परमार्थिकाची सुद्धा हीच अवस्था आहे महाराज. आज परमार्थामध्ये काम घुसला, क्रोध घुसला, पोटासाठी संत झाले, कलित बहुत ही अवस्था झाली. आणि गेल्याच्या नंतर अर्थलोपली पुराणे भरपूर तुकोबराय बोलले. तो गेला आणि म्हणू लागला, महाराज, डॉक्टर साहेब फार आजारी, काही कळतच नाही, मन खायला उडतं. ते म्हणले, काय करा, इकडं बाजूला या नेकनूरला वगैरे एक प्रवचन आहे, 4 तास त्या वक्त्याची अशी ताकद आहे. ज्ञानोबरायचीच उभी, शब्द जात ओलाडिले, योगाधिक अभ्यासिले. ते योगी लोक असतात, त्या योगाचं योगासन असं करून टाकलं, योगा केंद्र. त्याला येत असेल नसेल त्या योगाचं योग केंद्रच करून टाकलं. शब्द जात आलोडिले, ज्या शब्दाने वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊ नाचू रंगी. महाराज म्हणतात की वैकुंठातला देव या कीर्तनामध्ये आम्ही आणू. दादांनी कीर्तन करून महाराष्ट्रामध्ये हरिभजनी हे धवळले जग, चुकविला लाग कळी काळा. या कीर्तनाने देवाला प्रकट केलं. त्या कीर्तनाच्या नियमाचं पालन केलं जात नाही. पण आपल्या चाकरवाडीची अशी भव्य दिव्य परंपरा आहे, एक सुद्धा वक्ता गादीचे नियम तोडणारा इथं आणला जात नाही, त्याला बोलवलं जात नाही. दादांनी जी घालून दिलेली परंपरा आहे ती अव्याहतपणे तात्यांनी त्या संस्कारांनी सुरू ठेवलेली आहे. तुझी चरण सेवा पांडुरंगा. गेला महाराज, 4 तास मन रंजवणारा गेला, त्याच्याकडे मला समाधानच मिळत नाही. मग ते म्हणले, इथं नेकनूरला जा, 4 तास तुमच्या मनाला असं 1 मिनिट सुद्धा बोर होऊ देणार नाही, जा. त्याचं तुम्ही काय करा, ते प्रवचन वगैरे ऐका. ते म्हणला, डॉक्टर साहेब उपयोग नाही. कस काय उपयोग नाही? बरे चांगले लोक तिथं नीट होतात, त्यांच्या मनाची शांतता त्या ठिकाणी प्रस्थापित होते, परत प्रसन्न होतं त्यांना. कस काय नाही? ते म्हणला, असं आहे डॉक्टर साहेब, तो प्रवचन करणाराच मी आहे. कळलं तुम्हाला? लोकांचं मन रंजवणाराच मी आहे.
हा ग्रंथ शंकराचार्यांचा आहे, प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यात शंकराचार्य म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये गुरुचं सान्निध्य लाभलं नाही, गुरुचा कृपा प्रसाद लाभला नाही, शंकराचार्यांना त्यांचा शिष्य प्रश्नोत्तरी ग्रंथामध्ये विचारतो, को वा दरिद्रोही, कोण दरिद्री या जगात? शंकराचार्य म्हणतात, विशाल तृष्णा, ज्याची हाव मोठी तो दरिद्री, ज्याची हाव मोठी तो दरिद्री. पहिले माणसं कमी कपड्यातही आनंदात राहायचे, फाटलेल्या कपड्यातही पोट बांधून पंढरपूरच्या वारीला जायचे. खायला मिळायचं नाही, खायला मिळत नव्हतं, पण हरिभजनाच्या आनंदामध्ये तृप्ती व्हायची. काम गोड न लगे मज हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान. आणि दरिद्री म्हणले ज्याची हाव मोठी, मग शेतकरी असू, मंत्री असू, संत्री असू, कुणी असू. मग महाराज शंकराचार्यांना विचारता शिष्य, या जगामध्ये श्रीमंत अशा प्रकारचा कोण आहे? धनवान आहे का, गाडीवाला आहे का, सत्तेवाला आहे का, बंगल्यावाला आहे का? तर शंकराचार्य सांगतात, श्रीमांश को यस्य, उत्तर देतात समस्य तोषाः. आणि समस्त तोषाः ते निवृत्तीनाथ महाराज आहेत, जे सगळ्या जगाला संतुष्ट करतात. सुख दुःख समान सकळ, जीवाचा कृपाळ, जीवाचा कृपाळ. दुःख समान जीवाचा कृपाळ, जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उपदोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उपदोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगनाचे, हरिरंगनाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगनाचे, हरिरंगनाचे. धन्य जाती जगी एक हरिरंगनाथ, हरिरंगनाथ. धन्य जाती जगी एक हरिरंगनाथ, हरिरंगनाथ. ज्ञानोबरायाच्या वेळेला हे सगळं वर्णन निवृत्तीनाथ महाराजांचं करू लागले की महाराज तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात. तुमच्यामुळे या ठिकाणी अमृताचा पाऊस वर्षाव पडतोय. काय पडतोय? जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनव्रत आनंदे वर्षतीये. तुमच्यामुळे आनंदाचा वर्षाव होतोय. आणि इतका वर्षाव झालाय श्रीगुरु, इतका वर्षाव झालाय. ज्ञानोबराय ज्या वेळा एवढं वर्णन करू लागले तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञाना जरा थांब, तुझ्या बोलण्याचं एकदा मला पोट भरून वर्णन करू दे, कारण आतापर्यंत तुझ्यासारखं बोलणं जन्मालाच आलेलं नाहीये. विठाला विठाला. तैसे ज्ञानाचे बोलणे ऐकली या रसाळपणे. ज्ञाना तुझं बोलणं रसाळपणाच आहे. बोलू निमे ते बोलणे म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. जिथं बोलणंच थांबतं ते बोलणं म्हणजे ज्ञानोबरायचं. आता बोलण्यासारखं काही राहत नाही. त्यांचं ऐकलं, त्यांचं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, माणूस कधी नारायण होतो हे सुद्धा कळत नाही. विठाला विठाला. आणि ज्ञानोबरायांनी या जगताचं एक वास्तव स्वरूप पुढे मांडलेलं आहे. हे जगत कसं आहे? आपण विहिरीत पडलेलो. दगडू महाराज आलेत आमचे. आपण कशात पडलो? विहिरीत पडलेलो त्या संसाराच्या. इथे इंगळ चावतायत, इथे विंचव चावतायत. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी. कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. जे लोकीचा चंद्र क्षयरोगी. जेत उदय होय असता लागी.
दुःख लेवणी सुखाचे अंगी सडित जगाते. आपल्याला महाराज घरी गेलो की घरचे आपल्याला खायला उठतात. चाकरवडीला आल्यावर 2 दिवस गेलेले कळत नाही, वेळ गेलेली कळत नाही. पण घरी गेल्याच्या नंतर मात्र मग ती विंगळ, ते धनधारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून हे सगळं आपल्याला काय करतात महाराज. महिना वारकरी माणसं आम्ही पाहतो. महिन्याची वारी करणारे माणसं महाराज त्या सातबाऱ्याच्या आणि त्या भाऊबंदाच्या भांडणामुळे एकमेकाला बोलत नाहीत महाराज. आणि आपण जे परमार्थ करतो ना तो आपल्या अंगी ठसलाय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण ज्या मार्गाने जातोय त्या मार्गाने पुढे गेल्यावर आपल्याला निवृत्तीनाथ महाराज भेटतील का, दादा भेटतील का, ही शंका मनात उत्पन्न येते. विठाला विठाला ज्ञानोबराय सांगतात, 20 वेळे मिठी या संसारानं आम्हाला काय केली. 12वा अध्याय श्री गुरुचं वर्णन करणार आहे. दिदलिया न उठी ताटी शब्द काय ज्ञानोबरायांची शब्द फेक आहे. ज्ञानोबराय म्हणतात या 20 वेळानं आमच्या पायाला अशी मिठी मारली या दुःखानं, न उठी ताटी. आम्हाला ताटीवर जाईपर्यंत न उठी 20 वेळे मिठी. ही मन खात. आजकाल तर अशी परिस्थिती आहे, ते स्वर्गरथ निघालाय आता. कुणा स्वर्ग बघितलाय, कुठं नेतीत त्याला, हे त्याला आता मेल्याच्या नंतर त्याला काय ज्ञान होणार आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात जो पापी आहे, ज्ञानोबराय म्हणतात त्याच्यासाठी स्वर्ग नरक इथंच आहे, इथंच आहे. मी इथं प्रति क्षेत्र चाकरवाडी प्रति आळंदी का म्हणलं, प्रति स्वर्ग आहे, प्रति आळंदी. आळंदी शब्दाचा अर्थ आहे अलम इति पर्याप्त ग्रहणम इति आलंदी. आलम करोती पूर्णम करोती आलम ददाती इति आलंदी. विठाला विठाला ददाती म्हणजे देणारा, आलेल्यांना जो ज्ञान देतो, जो तिथं ज्ञान देण्यासाठी बसलाय ते ज्ञानोबराय आहेत. महाराज ती स्वर्गरथ निघालाय. जी लोक पाप करतात त्यांना स्वर्ग आणि नरक वेगळा नाही. ज्ञानोबराय म्हणतात पापे आपुलेनी थावे जव करती मेळावे, तेवी जिताची नरक येती भेटावया. विठाला विठाला नरकामध्ये जाण्याची गरज नाही. काम क्रोधा माझी लोभा असे जीवी जो उभा, निरयपुरीची सभा सन्मान उपावे. निरयपुरी म्हणजे नरक. निरयपुरी या शब्दाचा अर्थ नरक आहे. आणि काम क्रोधा लोभामध्ये जी लोक थांबतात, या द्वारामध्ये जी थांबतात, या विकारामध्ये जी थांबतात, त्यांना अनुभव नाही. आणि ज्यांच्या जीवनात अनुभव नाही त्यांना देवही कळत नाही. काय देवही कळत नाही, गुरुही कळत नाहीत. भावे विना देव न कळे निसंदेह, भावे विना देव न कळे निसंदेह, भावे विना देव न कळे निसंदेह, भावे विना देव न कळे निसंदेह. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. गुरु विना कैसा कळे, गुरु विना भाव कैसा कळे. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. हा हरिपाठ आहे. हरिपाठ जो आहे ना महाराज आपण रोज म्हणतो, आपण रोज म्हणतो. आपण कीर्तन ऐकतो पण कीर्तनातलं ऐकत नाहीत. हरिपाठ आपण म्हणतो पण हरिपाठातलं ऐकत नाहीत. आपण भागवत कथा ऐकतो पण भागवतातलं ऐकत नाहीत. संप्रदाय
हरिपाठ हा सगळे ग्रंथ झाल्याच्या नंतर सार निवडलेला आहे आणि सगळ्यात अवघड आहे, ऐकायला सोपं आहे, परमार्थाचा वेश धारण करणं सोपं आहे, काय बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता धीर कापे. तुकोबरायाकडे एक मनुष्य गेला, तुकोबरायाचं पारायण चालू आहे ग्रंथांचं. महाराज माझी म्हैस हरवली, तुम्हाला दिसली का? तुकाराम महाराज म्हणले, तुझी म्हैस बघायची असती तर डोंगरात कशाला आलो असतो. संत रुसतात, काय ज्ञानोबराय रुसले, ताटी लावून घेतली. कळलं हे जग फक्त वापर करून घेत आणि चांगलं देण्याचा प्रयत्न केला तरी नाव ठेवतं. दादांना सुद्धा अशा प्रकारचा त्रास, साधू संतांना अशा प्रकारचा त्रास, भाऊ बाबांना त्रास. काय म्हणतात तुकोबराय, मनोनी रुसलो संसारा सर्प विकार पांढरा, तुझशी अंतराय दातारा, याची दावेदाराने दादांकडे ज्या वेळा लोक यायचे ना, तुकोबरायाच्या जीवनाची जशी अवस्था आहे तसं दादाच्या मठाची अवस्था. कण्या असायच्या, कण्या, त्या कण्या अशा घेतल्या, जुने माणसं सांगतात, तर त्या खाली अर्ध्या पडायच्या आणि वर हातात अर्ध्या यायच्या. दादा म्हणायचे, दर्शन पुन्हा घ्या, दर्शन पुन्हा घ्या, अगोदर जेवायला बसा, अगोदर जेवायला बसा. आणि कधी कधी जगताच्या त्रासाने जेव्हा दादांचं मन उद्विग्न व्हायचं, तेव्हा दादांनी बाळनाथाच्या मंदिरात जावं, बसावं आणि बाळनाथ बाबांना म्हणावं, बाबा यायला ठिकाण फक्त तुमचंच आहे. कधी कुणी मला विचारत नाही की महाराज तुमचं काय दुखतंय, महाराज तुम्हाला काय त्रास होतोय, असं म्हणणार कुणी नाही. म्हणून बाळनाथाजवळ जावं आणि बाळनाथाजवळ जाऊन बसावं, चिंतन करावं, श्री गुरुची आठवण काढावी. माऊलीसाठी निवृत्तीनाथ महाराज रडतात, असा शिष्य असावा. बाळनाथ महाराज म्हणतात, असा शिष्य असावा. काय अवज्ञा कधी येणे नाही केली, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. माऊली दादांनी, या साधू संतांनी आपलं आयुष्य, स्वतःचं उभं आयुष्य या समाजाच्या कल्याणासाठी गाडलं, पण त्यांचा शेवटचा क्षण सुद्धा सूर्यासारखा निष्कलंक झाला. म्हणून त्यांना गुरु करावं. जिवंत माणसं गुरु करण्याच्या योग्यतेचे मिळतील असं नाही, दादांना गुरु करावं. कारण ज्यांनी शिवाचेही शिवत्व जिंके आपल्या सामर्थ्याने, आपल्या सेवेच्या सामर्थ्याने, साधनाच्या अशा प्रकारच्या साधनेने, सेवेने त्यांनी देवाला तृप्त केलेले. जेथ ज्ञानाचा कुरुटा, तेथ सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित ही आपुले, सांगितील पुसले, जेने अंतःकरण बोधले, संकल्पाने विठाला. सेवा केल्याच्या नंतर जो ज्ञानेश्वर महाराजांना अनुभव आला की आता काय झालं, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव, काय पसाय तया, आता माझं एकच दान आहे, जे खळाची व्यंकटी सांगो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्पडे पडो मैत्र जीवांचे. काय शब्द आहे, मैत्र जीवांचे परस्परे पडो. धर्मामध्ये, जातीमध्ये हा जो वाद आहे, त्या वाद करणाऱ्यांसाठी तुकोबरायांचं एक प्रमाण काफी, ज्ञानोबरायांची एक ओवी काफी. ते द्यावं ना मीडियावर, सांगावं ना तुकोबरायाचा संदेश, या काळामध्ये दादांचा संदेश सांगावा. या रे लहान थोर, याची भलती नारी नर,
विचार न लगे चिंता कमानाची आया रे लहान थोर यादी भलते नारी नारा करावा विचार एक पंथ दिला आपली एकच जात आहे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई हे आपली जात आहे भजन करणं भक्तीची तो जाती ऐशी सर्वस्वाशी मुकावे ही आपली जात तुका म्हणे ते पाहिजे जातीचे एर गबाळ्याची काम नाही आणि ही घाण केली ती एर गबाळ्यांनी केली भज सेवायाम भज दातोय भज सेवायाम सेवा भजनाच्या माध्यमातून केली पाहिजे जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती कारण काय शब्द आहेत ज्ञानोबरायांचे गुरुविषयी उगाच निवृत्तीनाथ महाराज रडत नाहीत माऊलीसाठी गुरु शिष्याची या कांती धनी ध्याईजे ते ज्ञानोबराय आहेत निवृत्तीनाथ महाराज रडतात ज्ञानोबरायांचा हा गुण आहे काय माझी तनु आणि प्राण या पाव्वा लेऊ दोन्ही श्री गुरु चरण करू भोग मोक्ष निंबलोन पाया तया कारण ये शरीराची माती ज्ञानोबराय म्हणतात माझ्या शरीराची माती जरी झाली मेळवीन ती एक क्षती मी तिथं जाईल वायू रूपानं जाईल माझ्या गुरुची सेवा करण्यासाठी वायू रूपाने मी वायू होईल मी पंचमहाभूत होईल आकाश होईल वायू होईल जल होईल आणि मी माझ्या श्री गुरुसाठी माझ्या हृदयाचा चौरंग करून त्यांची सेवा करेल आणि त्यांची जेव्हा सेवा पूर्णत्वाला जाईल तेवढा ज्ञानोबरायांचा अनुभव आहे इतरांचा लेख कोणा करे इतरांचा श्री गुरु सारी खा असा पाटीरा श्री गुरु सारे का हस्त पाठीरा का श्री गुरु सारी खा असा पाटीरा श्री गुरु सारे का हस्त पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे एक महत्व आहे इतरांचा लेखा कोण करी संसार तो कोण लेखे आम्हा सके हरिजन इतरांचा लेखा इतरांना आम्ही लेखत नाही कारण आमचे श्री गुरुच आमचं जीवन आहेत आणि काय केलं त्यांनी श्री गुरु दाविले या वाटा नेऊनी विवेक तीर्थ तटा धोनी मळकटा बुद्धीचा जेने आमच्या बुद्धीला जे मळ बसलेली बुद्धी आहे विषय रूपाने हजारो विषय जन्माचे जे संस्कार मळ साचलेला आहे विवेक तीर्थ तटा विवेक तीर्थावर नेलं धोनिया मळकटा बुद्धीचा जेने गुरु काय करतात गुरु तेच आहेत जे बुद्धीचा मळ संपवतात आणि देवाचं दर्शन घडवतात धरितीच्या हाती संत कृपावंत पाडी पंढरीनाथ लळा त्यांचा विठोबा रखुमाई साखरवाडी क्षेत्रामध्ये आपण कितीही शिस्त पाळली शिस्त पाळून पाळून आपण थकू पण ज्या वेळेला इथं काही कमी पडेल असं वाटलं जरी तर इथलं सगळं स्वयंपाकघर इथलं सगळं तीर्थक्षेत्र चाकरवाडी क्षेत्र
तात्या फक्त डोळ्यानं पाहतात, पाठीशी दादांची दृष्टी आहे. गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली. या कारणे साऊली न संडी तुझी, मनोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. आज्ञापी माथे ग्रंथ निरूपणी. महाराज, कारण ही माऊली इतकी उदार आहे, इतकी कृपाळू आहे. काय ज्ञानोबराय आहेत, माऊली दादा आहेत, आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली, ग्रंथांची सेवा केली. 12 महिने. अण्णा कधी कधी अनुभव सांगतात, दादा जर समोर आले, खिशात जेवढे पैसे येतील तेवढे काढायचे ना अण्णाकडे द्यायचे. अहो दादा, कशाला हे, मला काय करायचे, तुमच्या कृपेने चांगलं चाललंय सगळं. काही नाही काही नाही. मग याचं मग अण्णांनी काय करायचं, कधी बूट घ्यायचा, कधी त्याचे कपडे घ्यायचे. परिणाम एवढंच आहे, दादांच्या पैशाचं वस्त्र अंगावर घातलं म्हणून आरोग्य अजून टिकू नये. संतांचं पांघरून, कृपेचं पांघरून कृपा कटाक्ष न्याहाळिले. ही गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. संतांच्या कृपा दृष्टीमध्ये एवढी ताकद आहे महाराज. त्यांनी नुसती दृष्टी जरी टाकली तरी जी ही निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रीचा केला पुरुष उभा, कारण करील ते काय नो हे महाराज. परिपा हे बीज शुद्ध अंगी. ज्ञानोबरायचं बीज आहे, रुक्मिणी मातेचं बीज आहे. काय धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञान देव जन्मले. धन्य ऐसे बोलता श्री हरी, प्रेमा ओसंडले रुक्मिणीचे. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञान देव जन्मले. धन्य धन्य जया कुशी, ज्ञान देव जन्मले. गुरुवर्य मातोश्री आपल्या भगीरथी आईसाहेब यांची कूस धन्य आहे. कारण शिवस्वरूप दादा आहेत आणि दादांच्या नंतर आपल्याला महादेव भेटले. कूस धन्य आहे, ज्यांचं जीवन धन्य आहे. जगताच्या कल्याणासाठी जीवन आहे. रात्रंदिवस तात्या प्रवास फिरतात, जातात, हजारो गावांना परंपरा पोहोचवतात. कशासाठी? काही नाही, जगाच्या कल्याणा. संतांच्या विभूती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. आणि महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात मोठा अनुभव आहे, सगळ्यात मोठा अनुभव की त्यांच्या जीवनामध्ये श्री गुरु निवृत्ती नाथांची एक कृपा झाली. काय कृपा झाली? कृष्णांजन एक वेळा पडली आढ. कृष्णांजन एक वेळा ते दुःख गेले, विठ्ठले भ्रांती पडोळो. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजोळो.
डोळा घालिता ढोल. बाबा दादाने काय केलं? अंजन घातलं डोळ्यात. एकदाच हो काय, वारंवार माझ्याकडे ये म्हणणारा गुरु नसतो. एक जणानं गुरु केला आणि गुरु केल्याबरोबर घरी गेला, गुरु केला, मंत्र घेतला, घरी गेला आणि घरी गेल्याबरोबर बातम्या लावल्या अमोल महाराज तर त्याचा गुरु जेलमध्ये गेला. कोणाला गुरु करावं? या खेड्यापाड्यामधल्या भाविक माणसांनी, भाविक विश्वासी, तुका म्हणे नमनत्याशी जगणारा हा खेड्यापाड्यातला समाज कधीच चुकीचा गुरु करत नाही आणि चुकणारे परमार्थिक नसतात. आपला विश्वास, आपला त्यांच्या हातानं उद्धार होणार आहे अशा योग्यतेचे श्री गुरु. मी तुम्हाला सांगू, दादांची एवढी मोठी योग्यता होती. तरले ज्ञानोबा आहे, तरले तरती हा श्री गुरुची कृपा, बाळनाथ महाराजांची कृपा एवढी झाली की दादांना ज्या वेळा समाधिस्थ करायचा दिवस आहे वट पौर्णिमेचा, त्या दिवशी सगळं लाखो समाज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जमलेला होता. आणि अशी एकमेव घटना घडली महाराज की दादांना ज्या ठिकाणी समाधिस्थ बसवायचं अशा प्रकारचं आहे, आसनस्थ करायचं आहे, त्या ठिकाणी महाराज पंचगंगा नदी प्रकट झाली. पंचगंगा नदी प्रकट झाल्याच्या नंतर ती पंचगंगा सुद्धा, ज्ञानोबरायची ओवी ऐका, संतांचेनी अंग लगे पापा ते जिनने गंगे. गंगा जगाचं पाप घालते पण गंगेचं पाप घालणारे संत दादा आहेत. संत हे गंगेला सुद्धा शुद्ध करतात. पंचगंगा दादांचं दर्शन करण्याकरता आली. बाळनाथ महाराजाला हात जोडले, दादांनी कृपा केली, तात्यांनी हात जोडले. दादा समाधिस्थ राहून बाळनाथ महाराजाला जसे ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांना विनंती करतायत की मी आज उद्धरून गेलोय. मी आज एखाद्या माणसाला आनंद झाला ना, समजा आम्हाला जर इथं कीर्तन मिळालं चाकरवाडीच्या या स्टेजवर, तर आम्ही जगाला सांगतो माझं कीर्तन आहे. किती वेळा सांगू? वारंवार सांगतो ना. आनंद आहे, दादांची सेवा करण्याचा आनंद आहे, वारंवार सांगतो आनंदामध्ये. तसं ज्ञानोबरायला इतका आनंद झाला, उद्धार झालेल्याचा अनुभव चित्तामधून प्रकाशित झाला. तो अनुभव शेवटच्या चरणात ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेव झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आणि हे आमचे नागापूरचे आमचे शोभा महाराज असतील, सर असतील, हे नेहमी भेटत राहिले की चाकरवाडी विसरतच नाही. आमच्या परिसरात असल्यामुळे रोज भेट होते. मग काय, साधू संत भेटले की मग माहेरची आठवण राहते मनामध्ये, सतत त्यांचा जप राहतो. म्हणून आपण या सप्ताहाच्या निमित्ताने 2 मिनिट बाळनाथ बाबांचं, माऊली दादांचं 1-2 मिनिट तुमच्याकडून भजन करून घेणार आहे. 2 मिनिट. त्यांच्यामुळं आपल्या उद्धाराचं साधन आपल्याला सापडलं आहे. म्हणून आपण त्यांचं आवडीने भजन, ऐसा अखंड जो भजन करी उगाणार आहे क्षणभरी, जैशी आहे व हिंडे गावद्वारी. तशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे? सतत त्यांचं भजन केलं पाहिजे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. मनाचा निश्चय करून आपण हे भजन केलं पाहिजे. सद्गुरू भीमसिंग महाराज हे बंकट स्वामी महाराजांच्या परंपरेतले सद्गुरू भीमसिंग महाराज, माऊली दादा भीमसिंग महाराज हे स्वतः कीर्तनामध्ये जायचे, एकमेकाला साथ करायचे. दादांनी कीर्तन करावं, भीमसिंग बाबांनी साथ करावी, असा एवढा मोठा अधिकार भीमसिंग बाबांनी हे भजन बसवलेलं आहे. 2 मिनिट या क्षेत्रावर आपण करायचे. हरी माऊली दादा जे बाळनाथ बाबा, माऊली दादा जे बाळनाथ बाबा, माऊली दादाजी बाळनाथ बाबा. सगळ्यांनी म्हणायचं गोड, एक टाळीचा आवाज. माऊली दादा जे बाळनाथ बाबा, माऊली दादा जे बाळनाथ बाबा, माऊली दादाजी बाळनाथ बाबा. एक टाळीचा आवाज. माऊली दादाजी बाळनाथ बाबा.
माऊली दादा जय माऊली दादा भगवान बाबा जय जय माऊली बाळनाथ बाबा जय बाळनाथ बाबा माऊली दादा जय बाळनाथ मोठ्याने हात वर करून बाळनाथ बाबा जय बाळनाथ बाबा माऊली दादा जय बाळनाथ बाबा माऊली दादा जय बाळनाथ दादा कली गवर्नर विठ्ठल ज्ञानदेव म्हणे तरल तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरल तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारी घालता पाठी राखा श्री गुरु सारी घालता पाठी राखा आता उद्धरलो कृपे आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका आता पाठीराका श्री गुरु सारिका आता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी लेखा लेखा कोण करी लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी कोण करी कोण करी अण्णा कलाकार का कोण करी
येत